नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी परिसर अभ्यास भाग 2 मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे टिंबटिंब घराणे मोठे पराक्रमी निघाले. पर्याय: मोरे, घोरपडे, भोसले. उत्तर: महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे टिंबटिंब घराणे मोठे पराक्रमी निघाले. भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. आ. बाबाजी राजे भोसले यांना मालोजी व टिंबटिंब ही 2 मुले होती. पर्याय: विठोजी, शहाजी, शरीफजी. उत्तर: बाबाजी राजे भोसले यांना मालोजी व विठोजी ही 2 मुले होती. इ. निजामशहाचा टिंबटिंब हा कर्तबगार वजीर होता. मलिक अंबर, फतेखान, शरीफजी. उत्तर: निजामशहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता. प्रश्न दुसरा. नातेसंबंध लिहा. अ. मालोजी राजे, विठोजी राजे. उत्तर: भाऊ भाऊ. आ. शहाजी राजे लखोजीराव जाधव. उत्तर: जावई सासरे. इ. शहाजी राजे शरीफजी. उत्तर: भाऊ भाऊ. इ. बाबाजी राजे विठोजी राजे. उत्तर: पिता पुत्र. प्रश्न तिसरा. अ गट व ब गट जोड्या लावा. अ गट. अ. शिंदखेडचे. आ. फलटणचे. इ. जावळीचे. इ. मुधोळचे. ब गट. 1. निंबाळकर. 2. घोरपडे. 3. भोसले. 4. मोरे. 5. जाधव. उत्तर: शिंदखेडचे, जाधव, फलटणचे, निंबाळकर, जावळीचे, मोरे, मुधोळचे, घोरपडे. प्रश्न चौथा. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? उत्तर: घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालोजी राजे भोसले यांनी केला. आ.
निजामशहाने मालोजी राजांना कोणत्या परगण्याची जहागिरी दिली? उत्तर: निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे या परगण्याची जहागिरी दिली. इ. निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले? निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. इ. आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला? उत्तर: आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला. उ. शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाही इत परत का आले? उत्तर: निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले. म्हणून शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाही इत परत आले. धन्यवाद.